महायुती सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि भाजपचे नेते नितेश राणे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। मात्र मंत्री बनताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीच्या प्रांगणामध्ये बॅनरबाजी जी आहे ती केल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण पाहतो की मातोश्रीपासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावरती नितेश राणे यांचा मंत्रिपदी निवड झाल्यानंतर अभिनंदन करणारा हा बॅनर जो आहे तो मातोश्रीच्या कलानगर चौकामध्ये लागलेला आहे आणि हिंदू धर्म रक्षक अशा पदचा आशय त्याची उपमा जी आहे ती या बॅनरवरती पाहायला मिळते आहे। त्याचबरोबर हिंदू गब्बर असं देखील यामध्ये लिहिलेलं आहे। नितेश राणे मंत्री झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे आणि मयूर भागेरिया या कार्यकर्त्यांना हा जो बॅनर आहे तो मातोश्रीच्या प्रांगणामध्ये लावलेला आहे आणि महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल नितेश राणे यांचं अभिनंदन केलेलं आहे। आपण पाहतो की आज मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितेश राणे यांनी फेसबुक पोस्ट सुद्धा लिहिलेली होती, ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांना खास करून ती फेसबुक पोस्ट होती, ज्यामध्ये राणे कुटुंबातील 3 सदस्य वेगवेगळ्या सभागृहामध्ये आता पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे राणे कुटुंबाला संपवू पाहणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता हे लक्षात घ्यावं आणि येत्या काळामध्ये आपलं राजकारण तशा पद्धतीने करावं अशा पद्धतीचा आशय जो आहे तो त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये होता। आपण पाहतो की आज मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मातोश्रीच्या प्रांगणामध्ये नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांकडून ही बॅनरबाजी जी आहे ती पाहायला मिळते आहे। आज नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि जवळपास 39 मंत्र्यांनी शपथ घेतली, ज्यामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांचा समावेश आहे। आणि आता नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच मातोश्रीच्या प्रांगणामध्ये बॅनरबाजी करून कुठेतरी ठाकरे कुटुंबाला डिवचण्यासारखा प्रकार जो आहे तो त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे। त्यामुळे नितेश राणे हे मंत्री झाल्यानंतर मातोश्रीच्या प्रांगणामध्ये ही बॅनरबाजी जी आहे ती त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं पाहायला मिळतं आहे। मात्र आज मंत्रिपदाच्या जो काही शपथविधी सोहळा झाला त्यामध्ये अनेक जुन्या नेत्यांना डावलण्यात आल्याचं सुद्धा नाराजी काही कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते आहे। मात्र ज्यांनी शपथ घेतली त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र एक मोठ्या प्रकारचा उत्साह हा पाहायला मिळतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चरण सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।